प्रत्येक महिलेला मेकअप करायला भरपूर जास्त आवडतं। मेकअपचं महत्त्व म्हणजे मेकअप फक्त आपल्या चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यासाठी नाही, तर आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत करतो। तसंच मेकअपमुळे ना आपलं व्यक्तिमत्वसुद्धा उठून दिसायला मदत होते। कुठे ना कुठे मेकअप आपला मूडसुद्धा चांगला करतो। कदाचित याच्याचमुळे ना जास्तीत जास्त महिला थोडा का होईना जसा जमेल तसा मेकअप करतात। काजळ, लिपस्टिक, टिकली आपल्या पर्सनॅलिटीचा एक हिस्सा बनून जातात। मेकअपमुळे आपण आपल्या चेहऱ्याच्या रंगरूपाच्या जर काही उणिवा असतील ना तर त्यासुद्धा भरून काढू शकतो आणि ज्याच्यामुळे आपल्यामध्ये आत्मविश्वास येतो। खरं तर सेलिब्रिटीसुद्धा ना अगदी आपल्यासारख्याच तुमच्या माझ्यासारख्याच असतात, पण त्या उठून दिसतात त्या त्यांच्या मेकअपमुळे। म्हणूनच जर तुम्ही गृहिणी असाल किंवा वर्किंग असाल तरीही आजचा व्हिडिओ प्रत्येक महिलेसाठी युजफुल आहे। दररोज आपल्याला तयार होण्यासाठी असा एक पाऊच आपण तयार केला तर आपला भरपूर वेळ वाचून आपला मेकअपसुद्धा अगदी सुंदर आणि व्यवस्थित होणार आहे आणि आपणसुद्धा अगदी सुंदर, टापटीप आणि कॉन्फिडंट वाटणार आहोत। तर त्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी युजफुल गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत, ज्याच्यामध्ये एक बेसिक मेकअप किट कशा पद्धतीनं असतं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते। तर आता इथे सुरुवात करते ती अगदी युजफुल प्रोडक्टपासून, ती म्हणजे आहे घामोळ्यांची पावडर। सध्या उन्हाळा सुरू आहे, त्याच्यामुळे घामाचा प्रचंड त्रास आपल्याला होतो। जर तुम्ही वर्किंग असाल तर घामाचा जाताना येताना प्रवासामध्ये तर भरपूर जास्त त्रास होतो। त्याच्यामुळे आपल्या मेकअप किटमध्ये अगदी बेसिक गोष्ट म्हणजे अशा पद्धतीची एक घामोळ्यांची पावडर जरूर असायला हवी, जेणेकरून आपल्याला होणारा घामाचा त्रास, घामाचा वास, दुर्गंधी हा भरपूर जास्त प्रमाणात कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे आपला मूडसुद्धा खूप छान फ्रेश राहणार आहे। त्याच्यानंतरची दुसरी युजफुल गोष्ट आहे ती म्हणजे गुलाबजल। गुलाबजल अगदी स्वस्त प्रोडक्ट आहे, इझिली आपल्याला ते कुठेही बाजारामध्ये मिळू शकतं आणि जास्तसुद्धा महाग नसतं। आणि गुलाबजल आपण अगदी महागडं टोनर घेण्यापेक्षा गुलाबजल एक छान टोनर म्हणून आपल्या स्किनसाठी आपण वापरू शकतो, त्याचेसुद्धा भरपूर जास्त फायदे आहेत। आता गुलाबजलसारखंच अगदी जास्त बेनिफिट असणारं तिसरं प्रोडक्ट जे आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल। ॲलोवेरा जेल आपल्या चेहऱ्याच्या, आपल्या केसांच्या सौंदर्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, तर त्याच्यामुळे एक ॲलोवेरा जेलसुद्धा आपल्या मेकअप पाऊचमध्ये असायलाच पाहिजे। त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे मॉइश्चरायझर। मॉइश्चरायझर आपल्या स्किनला मॉइश्चराईज करण्यासाठी भरपूर जास्त उपयोगी आहे। तर अशा पद्धतीनं एक छोटासा पाऊच जो आहे, छोटंसं पॅकेट आहे, डब्बा, तर तो मॉइश्चरायझरचा आपण डेली बेसिसमध्ये कॅरी करू शकतो आपल्या मेकअप पाऊचमध्ये। आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन, उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे सनस्क्रीन तर खूप जास्त मस्ट आहे। त्याच्यामुळं मी हे सगळे छोटे पाऊच किंवा छोटे क्रीमचे पॅकेट तुमच्यासोबत शेअर करते, जे ट्रॅव्हल फ्रेंडलीसुद्धा आहेत आणि रोज आपण याचा व्यवस्थित वापरसुद्धा करू शकतो। तर सनस्क्रीनसुद्धा आपल्या मेकअप पाऊचमध्ये असणं मस्ट आहे, ज्याचा आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदा होणार आहे। आता सनस्क्रीन झाल्यानंतर आपल्याला रेग्युलरमध्ये जर मेकअप करायचा असेल तर आपण हेवीवालं फाउंडेशन वगैरे वापरत नाही, तर त्यासाठी वापरतो CC किंवा BB क्रीम। इथं मी तुमच्यासोबत BB क्रीम शेअर करते। एक छोटा पाऊच येतो, एक छोटी ट्यूब येते, तर ही सुद्धा आपल्या एव्हरीडे मेकअपच्या पाऊचमध्ये किंवा मेकअपच्या किटमध्ये असायला हवी। याचंसुद्धा कव्हरेज आपल्या फाउंडेशनच्या कव्हरेजसारखंच मिळतं आणि डेली यूजवर आपण फाउंडेशनच्या ऐवजी CC क्रीम किंवा BB क्रीम वापरला तर आपल्या चेहऱ्याला, आपल्या स्किनला त्याचा जास्त त्रास होत नाही। तर त्यासाठी एक छोटी BB क्रीमची पाऊच आपण आपल्या मेकअप किटमध्ये ठेवायची आहे। आणि त्याच्यानंतर आहे ही लूज पावडर किंवा आपली सगळ्यांची आवडती पॉन्ड्सची अगदी स्वस्तात मिळणारी 10 रुपयाचा हा छोटा डब्बा आहे। तर ही लूज पावडरसुद्धा आपल्या मेकअपमध्ये खूप जास्त महत्त्वाची आहे। जरी तुम्ही BB क्रीम वगैरे वापरली नाही, डायरेक्ट तुम्ही मॉइश्चरायझर वगैरे वापरलं, त्याच्यानंतर ही पॉन्ड्सची पावडर वापरली तरी तुमचा लुक जो आहे तो छान दिसण्यासाठी मदत होते। त्याच्यानंतर इथे आहे एक आयब्रो पेन्सिल आणि काजळ। आयब्रो पेन्सिल आणि काजळ या दोघांमुळे आपले जे डोळे असतात किंवा आपल्या भुवया असतात तर त्याचं सौंदर्य खूप जास्त उठून दिसतं आणि आपलं संपूर्ण चेहऱ्याचं जे सौंदर्य आहे ते आपल्या डोळ्यांमध्ये आणि आपल्या काजळावर भरपूर जास्त अवलंबून असतं। त्याचबरोबर आपल्या आयब्रोचा शेप जितका छान असेल तितका आपला चेहरा खूप छान पद्धतीनं उठून दिसतो। आपली पर्सनॅलिटी खूप छान दिसण्यासाठी आपले आयब्रोज आणि आपले डोळे खूप जास्त मदत करतात। तर त्यासाठी आयब्रो पेन्सिल आणि काजळसुद्धा आपल्या मेकअपच्या बेसिक किटमध्ये असणं खूप गरजेचं आहे। आता त्याच्यानंतर आपल्या ओठांच्या सौंदर्यासाठी एक लिप बाम आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या कलरची लिपस्टिक आवडत असेल तर ती लिपस्टिक तुम्ही एव्हरीडे यूजसाठी ठेवू शकता। इथे माझ्याकडे एक छान पद्धतीचं लिप बाम आहे आणि ऑल टाईम माझी फेवरेट लॅक्मेची जी लिपस्टिक आहे तर ती मी ठेवलेली आहे, जिचा रेग्युलर बेसिसवर वापर करता येतो। आणि ज्या पद्धतीनं आपल्या डोळ्यांमुळं, आपल्या आयब्रोजमुळे आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढतं, त्याच पद्धतीनं ना आपल्या लिपस्टिकमुळे, आपल्या ओठांमुळे सुद्धा आपला चेहरा खूप छान पद्धतीनं उठून दिसतो। आपला चेहरा, आपली पर्सनॅलिटी छान दिसण्यासाठी आपल्या लिपस्टिकचा, आपल्या ओठांचा सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा वाटा असतो। तर त्यासाठी एक छान पद्धतीचं लिप बाम आणि लिपस्टिकसुद्धा आपल्याकडे एव्हरीडे यूजसाठी असायला हवी आहे।
त्याच्यानंतर महत्त्वाची आहे ती म्हणजे टिकली, ज्याच्याशिवाय आपला पर्सनॅलिटी, आपला मेकअप पूर्णपणे अपूर्ण आहे. तर त्यासाठी तुम्हाला जी छोटी, मोठी किंवा मीडियम साईजची टिकली आवडत असेल तर ती एक टिकलीचा जो पाऊच आहे, पॅकेट आहे, अशा पद्धतीनं डबी येते. तर ती डब्बीसुद्धा आपल्या एव्हरीडेच्या मेकअप किटमध्ये असायला हवी, जेणेकरून आपल्याला जो आपला मेकअप आहे तो एकदम लुक आपला छान दिसणार आहे. त्याच्यानंतर आहे कंगवा. आता या सगळ्या गोष्टी एकत्र एकाच पाऊचमध्ये ठेवल्यामुळे काय होतं, आपला भरपूर जास्त वेळ वाचतो. सगळ्या गोष्टी आपल्याला इकडे तिकडे शोधाव्या लागत नाही, किंवा आपण ट्रॅव्हलिंगमध्ये असू किंवा ऑफिसमध्ये असू तर अशा वेळी हा पाऊच, हे किट आपल्याला खूप जास्त उपयोगी येतं. आता कंगव्यानंतर आहे केसांसाठी ज्या ॲक्सेसरीज लागतात, जी बेसिक क्लिप वगैरे असतात, तर त्या क्लिप, 1-2 क्लिप तुम्ही तुमच्या पाऊचमध्ये ठेवू शकता. मी माझ्या एव्हरीडे यूजसाठी ही एकच क्लिप वापरते, तर सध्या मी एकच माझ्या पाऊचमध्ये ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर क्लिपबरोबरच हे जे केसांचे रबर जे असतात तर ते सुद्धा मी ठेवलेले आहेत, जेणेकरून जेव्हा आपण केस बांधायचे असतात किंवा वरती वगैरे बांधायचे असतात तर त्यावेळी या रबरचा मला वापर होतो. तर त्यासाठी अशा पद्धतीनं रबरसुद्धा ठेवायचे, जेणेकरून आपल्याला केसांची वेणी जरी घालायची असेल तरी कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आता त्यानंतर ना आपल्याला कधी कुठे कुठल्या गोष्टी लागतील सांगता येत नाही, तर त्यासाठी हे ज्या पिन वगैरे असतात, बांगडी पिन, तर त्यासुद्धा आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत. कारण कधीही आपल्याला बाहेर ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे असू, कधी कधी पर्स तुटलेली असते किंवा आपली चप्पल थोडीशी तुटलेली असते किंवा ड्रेसला कधी काही प्रॉब्लेम होऊ शकतो. तर अशा वेळी अशा पद्धतीच्या पिन आपल्या खूप उपयोगी येतात. त्याचसोबत ना केसांच्या ज्या हेअर क्लिप्स आहेत छोट्या, तर त्यासुद्धा आपल्याला ठेवायच्या आहेत. यासुद्धा आपल्याला खूप जास्त मदतीला येतात आणि जास्त काही जागा लागत नाहीत, पण आपल्या मेकअप पाऊचमध्ये या गोष्टी अगदी गरजेच्या आहेत आणि बेसिक आहेत, तर त्या असायलाच पाहिजेत. आता याच्यासोबत ना अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आहे नेल कटर. नेल कटर म्हणजे आपण प्रत्येक गृहिणी घरामध्ये, किचनमध्ये सगळी कामं करत असतो. तर त्याचवेळी काय होतं, कधी कधी एखाद्या नखाला काही दुखापत होते, कधी कधी एखादं नख थोडंसं कुठेतरी निघालेलं असतं, अर्धवट राहतं, मग ते दुखतं वगैरे. तर अशा वेळी ना नेल कटर आपल्या बॅगमध्ये, पर्समध्ये असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला कधीही नेल्स वगैरे कट करायचे असतील तर आपण इझिली ते व्यवस्थित नेल्स वगैरे कट करू शकतो. आणि हायजीन मेंटेन करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी नेल कटरसुद्धा आपल्या मेकअप किटमध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आहे ते म्हणजे परफ्यूम, डिओ, तुम्हाला जे काही आवडत असेल तर, ज्याचासुद्धा आपल्या पर्सनॅलिटीमध्ये किंवा आपल्या छान ओव्हरऑल ॲपिअरन्समध्ये खूप जास्त महत्त्व असतो. तर अशा पद्धतीने या ज्या बेसिक गोष्टी आहेत तर या तुमच्या मेकअपच्या पाऊचमध्ये किंवा एव्हरीडे मेकअपच्या यूजमध्ये असल्याच पाहिजेत, ज्याचा आपल्या रोजच्या सुंदर दिसण्यामध्ये, टापटीप राहण्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचा वाटा आहे. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी एकाच जागेवर, एका ठिकाणी जर अरेंज करून ठेवल्या तर दररोज आपला जो वेळ लागणार आहे तर तो वेळ वाचेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या गोष्टी शोधाशोध करण्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात चिडचिड होते. छान पद्धतीनं असा एखादा मेकअप पाऊच आपण मेंटेन केला तर व्यवस्थित आपला मूडसुद्धा फ्रेश राहतो आणि प्रत्येक गोष्ट आपण व्यवस्थितपणे वापरून त्या गोष्टी पुन्हा आपण त्या जागेवर ठेवू शकतो. तर त्यासाठी ना या वस्तूसुद्धा अगदी व्यवस्थित राहणार आहेत, वस्तूसुद्धा आपल्या इकडे तिकडे जाणार नाहीत, खराब होणार नाहीत, हरवणार नाहीत. तर त्यासाठी असा एक मेकअप पाऊच ठेवायचा आहे, ज्याच्यामध्ये व्यवस्थित 2-3 पाऊच आहेत, ज्याचं तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला लागणार नाहीत तर त्या व्यवस्थित सेपरेशन करून तुम्ही ठेवू शकता. तर आता तुम्ही बघू शकता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या एव्हरीडे यूजला मला लागतात, तर त्या मी एका मेकअप पाऊचमध्ये इथे व्यवस्थित भरलेल्या आहेत. त्यासोबत ना हा मेकअप पाऊच व्यवस्थित मेंटेन करणं, व्यवस्थित नीट आणि क्लीन असणं हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा असं होतं की आपल्या लिपस्टिक असतात किंवा कधी कधी काजळ पेन्सिल असते किंवा आपली पावडर वगैरे असते, इकडे तिकडे सांडते वगैरे, तर ते खराब होऊ शकतं. त्यासाठी 15 दिवसांनी, महिन्यानी, 2 महिन्यानी तो चेंज करणं, व्यवस्थित क्लीन करणं हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं एव्हरीडे यूजसाठी लागणाऱ्या या ज्या गोष्टी आहेत त्या मी मेकअप पाऊचमध्ये इथे भरलेल्या आहेत. जर तुम्हाला यातल्या थोड्याफार गोष्टी जास्त वाटत असतील किंवा जर तुम्ही अगदी मिनिमम मेकअप करत असाल तर त्याच्यामधल्या ज्या नको असणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या एव्हरीडे यूजला तुम्हाला लागत नसतील, तर त्या गोष्टी तुम्ही बाहेर काढून एक साधा मेकअप पाऊचसुद्धा तयार करू शकता. तर अशा पद्धतीने हा माझा एव्हरीडे यूजचा मेकअप पाऊच मी इथं रेडी केलेला आहे. पण त्याच्यामध्ये ज्या मला गोष्टी एव्हरीडेला लागत नसतील, फॉर एक्झाम्पल आता इथं ज्या गोष्टी मला लागणार नाही आहेत तर त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते. आता याच्यामुळे काय होतं की हा मेकअप पाऊच खूप हेवी होऊन गेलेला आहे. तर अशा पद्धतीनं या ज्या गोष्टी आहेत ज्या मला एव्हरीडे यूजसाठी लागणार नाही आहेत तर त्या मी याच्यातून बाहेर काढते. आता ॲलोवेरा जेल मी बाहेर काढलेला आहे, गुलाब जल आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ती म्हणजे आपली घामोळ्यांची पावडर. तर या 3 गोष्टी मला एव्हरीडे यूजला लागणार नाहीत किंवा एव्हरीडे यूजला मी जर बाहेर जात असतील तर त्या मला लागणार नाहीत. तर त्यासाठी मी त्या गोष्टी घरामध्येच ठेवणार आहेत, तर त्या मी बाहेर काढून ठेवलेल्या आहेत. आणि बेसिक ज्या काही मेकअपच्या गोष्टी आहेत त्या अगदी 4 ते 5 आहेत.
तर त्या मी मेकअप पाऊचमध्ये ठेवलेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही अगदी मिनिमम 4 ते 5 प्रोडक्टमध्ये सुद्धा छान पद्धतीनं दररोज अगदी व्यवस्थित उठून दिसू शकता, छान टापटीप आणि नीटनेटकं राहू शकता. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.